हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण आंब्याचं लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी आपण आंबे पाण्यात टाकून रात्रभर आंबे पाण्यात टाकून घेतलेले आहेत. ते आपण आता स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे कट करायसाठी. आपण जे पाण्यात टाकलेले आंबे होते ते काढून घेतलेले आहेत आणि असे सुकवायला ठेवलेले आहेत. आपण आता आंबे कट करून घेऊया. आपण हा अडकिता घेतलेला आहे, याच्या सहाय्याने आंबे कट करून घेणार आहोत. आंबा ठेवून घ्यायचा. आंबे कट करून घ्यायचे. नंतर परत असा आडवा करून घ्यायचा. त्याचे दोन भाग करून घ्यायचे असे. नंतर आपल्याला हव्या तशा साईडच्या फोडी करू शकतो आपण याच्या दोनच फोडी करणार आहोत. अशा फोडी करून घ्यायच्या. कट करून घ्यायच्या. अशा आकाराची फोडी करून घ्यायची. अशा प्रकारे सर्व आंबे कट करून घ्यायचे. पीक काढून घ्यायचे. असे कट करून झाल्यानंतर त्याच्यावरती जे पातळसर कागदासारखं असं काढून घ्यायचं. त्याच्यामुळे तर लोणचं काळं पडतं. पण हे काढून घेतलेले आंब्याच्या कुईमधलं सर्व आंब्यांचं आपण काढून घेऊया. आपले सर्व आंबे फोडून घेतलेले आहेत. त्यातले आतमधले जे कुईला चिकटलेले असतं ते काढून घेतलेले आहे, पांढरा कागद. आपण आता हे उन्हामध्ये 2 ते 3 तास वाळवून घेणार आहोत. त्याच्यानंतर लोणचं घालणार आहोत. आपण जे आंबे कट करून घेतले होते ते आंबे 2 तास उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्या फोडी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य लोणच्यासाठी 1 किलो तेल घेतलेलं आहे. कोमट करून थंड करून घेतलेलं आहे. अर्धा किलो मोठं मीठ बारीक थोडंसं वाटून घेतलेलं आहे जाडसर. अर्धी वाटी हळद, मोहरी, अख्ख्या मोहरीची मोहरी डाळ केलेली आहे. लोणचे मसाला. आपण याच्यामध्ये लोणच्याचा मसाला मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जे लोणच्याच्या फोडी घेतलेल्या आहेत उन्हात स्वच्छ करून त्या टाकून घेणार आहोत. ते सर्व फोडी टाकून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे मीठ घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत. टाकून झाल्यानंतर आपण जी हळद घेतली होती 6 चमचे हळद आहे ते टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये घरी मोहरी डाळ केलेली मोहरी डाळ टाकून घेणार आहोत. आपण लोणच्या मसाल्याचा तयार तो मसाला घेतलेला आहे ते टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये अजून एक पॅकेट आहे ते पण टाकून घेणार आहोत. आता आपण हे दुसरं पॅकेट हे पण टाकून घेणार आहोत. आपण सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं तेल टाकून घेणार आहोत मसाले टाकण्यापुरतं. नंतर आपण हे हाताच्या सहाय्याने सर्व मिक्स करून घेणार आहोत. सर्व फोडींना मसाला लावून घेणार आहोत. आपण हवं तसं तेल टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये.
सर्व फोडींना हा मसाला लावून घेणार आहोत. अशा कोट करून घ्यायच्या सर्व फोडी. एकसारखं एकत्र करून घ्यायचं. सर्व एकसारखं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता सर्व भरणीत टाकून घेणार आहोत. आपण एक भरणी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. सुरुवातीला आपण त्या भरणीमध्ये आपण थोडंसं तळाला तेल टाकून घ्यायचं. आपण जे लोणचं केलेलं आहे ते त्याच्यात टाकून घ्यायचं. आपण सर्व लोणचं भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे. आता आपण जे उरलेलं तेल आहे त्यातलं थोडंसं तेल आपण त्याच्यावरती टाकून घेणार आहोत. आपण त्याच्यामधून फक्त थोडंसंच तेल ठेवलेलं आहे. आता हे लोणचं झाकण लावून ठेवून द्यायचं. हे लोणचं आपण जोपर्यंत त्यातलं मीठ आणि मसाला सारखं होत नाही तोपर्यंत आपण त्याला सतत हलवून घ्यायचं. आपलं हे वर्षभर टिकणारं लोणचं तयार झालेलं आहे.